रोज आम्ही बाहेर जाण्याचे ठरवत होतो, परंतु बाहेर जाण्याचा काही योगच येत नव्हता. 15-20 दिवस झाले होते लातूरला येऊन, परंतु पावसाने आम्हाला बाहेर निघूच दिलं नव्हतं. उन्हाळी सुट्टी आमची पावसाळी सुट्टी झाली होती, परंतु आज आम्ही जाणार होतो खाटूश्याम मंदिराला. खाटूश्यामचं मंदिर आमच्या घरापासून फार जवळ अंतरावर होते. सिद्धीने मंदिराचा परिसर पाहिला. सिद्धीने प्रथम गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ती थेट गेली शिवमंदिरामध्ये. शिवलिंग मंदिरामध्ये आईसोबत जात असताना सुंदर अशी शिवाची पिंड शिवमंदिरामध्ये होती. त्यानंतर शिवपिंडीचे दर्शन घेऊन सिद्धी आणि आई मेन मंदिराकडे निघाले. तिथे लिफ्टवर एक सुबक असा विचार तिथे लिहिला होता. लिफ्ट होती, परंतु ती फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी होती. फार छान असा हा विचार तो होता. त्यानंतर सिद्धीने मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेशाचं भव्य दिव्य रूप पाहतच सिद्धी राहिली. भव्य अशा मूर्त्या मंदिरामध्ये होते. खाटूश्यामची मूर्ती होती, राणीमाताची मूर्ती होती, तसेच सालासर बालाजीची देखील मूर्ती होती. सिद्धीने सर्व परिसर न्याहाळून पाहिला. सिद्धी आपल्या 2 बहिणींना शोधत होती, परंतु त्या 2 बहिणींनी आधीच दर्शन घेऊन त्या फोटो सेशन करण्यासाठी मंदिराच्या बॅक साईडला गेलेल्या होत्या. त्यानंतर सिद्धीने सर्व देवी देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर मी आणि माझी बहीण आणि आई मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही थोडंसं निवांत बसून ध्यानधारणा केली. त्यानंतर बहिणीचे काही फोटो मी क्लिक केले. मंदिराचा परिसर स्वच्छ असल्यामुळे आणि निसर्गरम्य असल्यामुळे फोटो काढण्याचा मोह तिलाही आवरला नाही. आणि सिद्धी तर सेल्फी क्वीनच आहे, त्यामुळे तिने मस्त अशा सेल्फ्या स्वतः क्लिक केल्या. स्वतः क्लिक केल्यानंतर उरलेल्या आणखीन 2 मंदिराचे आम्हाला दर्शन घ्यायचे होते. रामदेव बाबाच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि रामदेव बाबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर लगेचच विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं देखील दर्शन घेतलं. अशा प्रकारे एकाच मंदिरामध्ये बरेचसे मंदिर या ठिकाणी होते. त्यानंतर आम्ही मागच्या साईडला गेलो. मागच्या साईडचं वातावरणसुद्धा निसर्गरम्य होतं, गार्डन होतं. मस्त फोटो क्लिक केले. फोटो क्लिक करताना थोडीशी मस्ती केली, थोडेसे पोजेस, थोडीशी मस्ती, थोडीशी स्टाईल, असं आमचं फोटो सेशन झालं. सुंदर असे पोज सिद्धीने, परीने आणि गुणगुणने दिले. आणि त्यातच मनीषाने सुद्धा फोटोचा हात धुवून घेतला आणि तिने सुद्धा सुंदर सेल्फी क्लिक केला. त्यानंतर फोटो ऑफ द डे काढला. आणि आता टाईम झाला रील्सचा. थोडेसे रील्स बनवले. 2-4 रील बनवल्यानंतर खेळण्याचा टाईम आला. खेळून झाल्यानंतर लगेचच आरतीची वेळ झाली. आरतीही केली आणि त्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन अशा प्रकारे आम्ही घरी परतलो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.